मित्रांनो, हा माझा 58वा व्हिडिओ. चला आता सुरू करूया. काय विषय आहे ते पाहूया. आजचा जरा वेगळा विषय आहे. बघूया काय ते. डायरी लिहिण्याची सवय. डायरी लिहिण्याची सवय. बघूया तर काय. डायरी लिहिणे एक चांगली सवय आहे. तुम्ही डायरी लिहिता का? दिवसभरात काय झालं, तुमच्यासाठीचा खास दिवस किंवा एखाद्या दिवशी तुमचा वाईट दिवस, ते सर्व तुम्ही डायरीत लिहू शकता. महिन्याभरानंतर तुम्ही काय काय विचार केला हे समजायला यामुळे मदत होईल. एका शाळकरी मुलीने लिहिलेल्या डायरीने इतिहास घडवला. एका शाळकरी मुलीने लिहिलेल्या डायरीमुळे इतिहास घडला. ती मुलगी म्हणजे ॲन फ्रँक. तिची डायरी ऑफ ॲन फ्रँक तुम्ही वाचली आहे का? वाचली नसेल तर नक्की वाचा. रोजचे प्रसंग डायरीत लिहून काढायचा सराव सुरू करा. कशाचं टेन्शन आलं असेल तर ते देखील लिहून काढू शकता. ताणतणाव लिहून काढणे तर ते आणखी वाढतील असं तुम्हाला वाटेल, पण या लिखाणाचा परिणाम बरोबर उलटा होतो. कसं तर पाहूया. म्हणजेच आपल्याला वाटणारी काळजी, भीती, ताण याविषयी लिहून काढल्यानं मन चक्क मोकळं होतं. खूपदा असं होतं की ताणतणावाबरोबरच मनात खूप गोंधळ असतो. आपण जितका विचार करू तितका तो गोंधळ वाढत असतो. हे सगळं लिहून काढल्यानं गुंता सुटत जातो. मनातला ताण कमी होतो. गोंधळ कमी झाल्यावर आपण कुठं चुकतोय, नेमकं काय सुधारणा केली पाहिजे, कुठे बदल केल्यानं प्रश्न सुटतील, याचा शांतपणे विचार करणं सोपं जातं. व्हेरी गुड. लिखाण कसं चांगलं आहे हे पक्क लक्षात आलं तरी सुरुवात कुठून आणि कशी करायची असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. साहजिकच आहे. त्याचंच हे उत्तर. लिखाणाची कला सर्वांनाच अवगत असते असं नाही. ज्यांना नाहीये त्यांनी चक्क दिवसभरातल्या स्वतःला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी लिहून काढत सुरुवात करावी. हळूहळू तुमचा ताण, काळजी याबद्दल लिहायला घ्या. अमुक एक प्रसंग किंवा बिकट परिस्थिती तुम्ही कशी हाताळायची याबद्दल लिहा. नियमितपणे लिखाण सुरू झाल्यावर काही दिवसात तणावाची नेमकी कारणं तुम्हाला लक्षात येऊ लागतील. परत एकदा. हळूहळू तुमचा ताण, काळजी याबद्दल लिहायला घ्या. अमुक एक तणावाचा प्रसंग किंवा बिकट परिस्थिती तुम्ही कशी हाताळली याबद्दल लिहा. नियमितपणे लिखाण सुरू झाल्यावर काही दिवसात तणावाची नेमकी कारणं तुम्हाला लक्षात येऊ लागतील. त्यामुळे आजूबाजूला असलेले लोक, ऑफिसचं काम, आई वडील, मित्रपरिवार किंवा तुमच्या स्वभावातले दोष, वागण्याची पद्धत यापैकी कशाचाही समावेश असू शकतो. काही आठवड्यानंतर डायरी परत वाचल्यानंतर ताणतणावाचा एखादा विशिष्ट पॅटर्न तो कमी व्हावा म्हणून करता येण्यासारखे उपाय, अशा बऱ्याच गोष्टी समजत जातील. छान. आपल्या रोजच्या दिनक्रमानंतर रात्री झोपताना दिवसभरातील घटनाक्रम आणि त्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करण्याची सवय अतिशय चांगली. कारण त्यामुळे
मनात साचलेलं सारं काही वाहून कागदावर उतरतं आणि नव्या दिवसाची मन नव्या जोमाने ताजंतवानं होतं. नव्या दिवसासाठी मन नव्या जोमानं आणि ताजेतवाने होते. ही झाली आजची डायरी लिहिण्याच्या सवयीचा गोष्ट. तर माझा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार.